नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 6 ते 10 पर्यंतच्या अंकाचं इंग्रजी स्पेलिंग कसं पाठ करायचं हे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 11 ते 15 या संख्यांच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचे पाहणार आहोत. पहिला आहे 11, 11, ELEVEN. याच्यामध्ये 6 अक्षर आहेत. आपण तीनचे दोन गट केलेत. तीनचे दोन गट केलेत. पहिला गट आहे ELE, दुसरा गट आहे VEN. तर पहिला गट आपण पाठ करू. ELE, 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 ELE. दुसरा गट आहे VEN, 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 VEN. आता दोन्ही गट वाचू आपण. ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN. आता हे दोन्ही गट आपण पुन्हा एकत्र केले तर ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN, ELE, VEN. पुढचा आहे नेक्स्ट 12, 12. आता याचे आपण 3 गट केलेत. TW चा एक गट केला, EL चा एक गट केला आणि VEH चा एक गट केला. असे 3 गट केले. तर पहिला गट घेऊ आपण TW, 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 TW. दुसरा गट आहे EL, 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 EL. तिसरा गट आहे VE, 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 VE. आता तिन्ही गट वाचू आपण. TW, EL, VE, 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 TW, EL, VE. आता हे तिन्ही गट आपण एकत्र लिहिले ते वाचू. TW, EL, VE, 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 TW, EL, VE. तर पुढचा आहे नेक्स्ट 13. THIRTEEN. याचे आपण 3 गट केले. पहिला गट आहे TH, दुसरा गट आहे IR, तिसरा गट आहे TEEN. तर पहिला गट घेऊ आपण. TH, 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 IR, 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 IR. तिसरा गट आहे TEEN, 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 TEEN. तिन्ही गट घेऊ आपण आता. TH, IR, TEEN, TH, IR, TEEN, TH, IR, TEEN, TH, IR, TEEN, TH, IR, TEEN. आता तिन्ही गट आपले इथे एकत्र लिहिले पहा. TH, IR, TEEN, 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 TH, IR, TEEN. पुढचं स्पेलिंग आहे 14. FOURTEEN. याचे आपण 3 गट तयार केले. पहिला गट आहे FO, दुसरा UR, तिसरा TEEN. पहिला गट घेऊ.
एफ ओ एफ ओ एफ ओ एफ ओ एफ ओ एफ ओ. दुसरा गट आहे यू आर यू आर यू आर यू आर यू आर यू आर. तिसरा गट आहे टी डबल ई एन 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 टी डबल एन. तिन्ही गट वाचू आता. एफ ओ यू आर टी डबल एन एफ ओ यू आर टी डबल ई एन एफ ओ यू आर टी डबल 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 एन. आता तिन्ही गट एकत्र लिहिलेत. एफ ओ यू आर टी डबल एन 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 एफ ओ यू आर टी डबल एन. पुढचा आहे शेवटचा नेक्स्ट 15 एफ आय एफ टी डबल एन. याचे आपण दोन गट तयार केलेत. पहिला गट आहे एफ आय एफ, दुसरा गट आहे टी डबल ई एन. पहिला गट वाचू आपण. एफ आय एफ 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 टी डबल ई एन 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 टी डबल ई एन. तर दोन्ही गट आपण एकत्र लिहिलेत. वाचू. एफ आय एफ टी डबल एन एफ आय एफ टी डबल ई एन एफ आय एफ टी डबल 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 एन. आता इथं आपण जागे अभावी फक्त 5 ते 6 वेळा लिहिलेलं आहे. परंतु आपण वहीमध्ये आपल्या नोटबुकमध्ये अशा प्रकारे लिहायचंय. अशा प्रकारे लिहायचंय. असं लिहायचंय. ही जर अशी A4 साईज जर असेल, असं जर वहीमध्ये आपण असं लिहायचंय. ही A4 जर असेल तर याच्यामध्ये 29 वेळा लिहून होतंय. असं लिहित जायचं. असं आधी असं लिहित जायचं आणि असं इथून इथपर्यंत वाचायचंय. तर अशा प्रकारचा आपण सराव केला तर स्पेलिंग पाठ होण्यास मदत होईल. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.